जय गुरु. हाँ, जय गुरु. जस्ट मी फोल्डर काढतो. शेवटचा एक श्लोक राहिलाय. हा. विद्या प्रशंसा. हाच होता ना तो? मला 9वा. नववा का? हा झाला. अच्छा. हा हा झाला. झाला. 9 आणि 10 श्लोक आहेत एकूण. मला हा वाटलं. हा 9 आणि हा. अजून आले नाहीत कोणी. चार पाच 4च जण आलेत ना. आहे मी. हो 6 जण आले. हम्म. ठीक आहे. परीक्षा कशी नाही, तुमची नाही, सॉरी. कोविडची होती परीक्षा गेल्या वेळेस, गेल्या रविवारी, काल. हो का. बरं. आणि आमच्या त्या ह्याचे आन्सर शीट पाठवून द्या ना. त्यातली फक्त जरा आन्सर शीट म्हणजे वाक्यच आहेत माझा ना. माझा असा विचार आहे, मी तुमचा पेपर हा बघितला आणि अजून हा 3-4 बघितले आधी आलेले. तर हा. त्यातलाच मी एक पेपर असा विचार आहे माझा की तोच ओपन करीन मी, आणि मग आपण बर. वर्गामध्ये एक 2-3 दिवसात डिस्कस करू. डिस्कशन करूया त्याचं. हं? चालेल चालेल. हा. कारण काय, तर तुमच्या हा ह्याच्यात एक दोन ठिकाणी मला जरा हे वाटलं, म्हणजे हा. चुका वाटल्या. बाकी जे बर डिस्क्रिप्टिव्ह चाल. आन्सर्स आहेत त्यात तसं काय ठीकच आहे, हा म्हणजे तसं. हा. हा हा. हो ना, कारण काहीतरी हो. चुकत असतात. नाही, ते ठीक आहे, तेच कळतं ना, परीक्षा असेल असली की कळतं मग आपल्याला असं. हो. विभक्तीमध्येच कधी कधी कन्फ्युजन होतो. हा. म्हणजे कधी कधी विभक्तीमध्ये कन्फ्युजन होतं. हो. असं काही वेळेला असं आहे का तसं थोडस म्हणजे. हा, सुरू करूया आपण, मला वाटतं. वाचा हो बघू, कोण हो वाचतंय? चालेल. तुम्ही वाचताय की मी वाचू? वाचू का? मी वाचू का पल्लवी? हा, वाचा. वाचा. हा. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. नाही, चाल काही येत नाहीये. नाही नाही, असं असं विद्या नाम. एक असं नाही नाही, एक मिनिट असं वाचायचं. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तम धनम, असं. हा, मी प्रयत्न करते. आलं लक्षात? विद्या नाम नरस्य रूपमधिकं हा. प्रच्छन्न गुप्तं धनम्. हा. विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः. विद्या बन्धुजनो हितेशगमने विद्या परं दैवतम्. विद्या राजसु पूज्यते नहि धनं विद्या विहीनं पशुः. हा. ऐकू आलं का? हो. हो, छान. हा. जमलं. तो तो वाचा, शब्दार्थ वगैरे वाचा तुम्ही, मग आपण काय असेल तर मग वाचू आपण का? हे करू. शब्दार्थ. नरस्य म्हणजे मनुष्याचा. रूपम म्हणजे रूप. प्रच्छन्न म्हणजे लपलेले. भोगकरी उपभोग देणारी. सुखकरी सुख देणारी. गुरुणाम गुरु गुरूंचाही गुरु. बंधुजन बंधुजन सोबती. विदेश गमने परदेशात जाताना. परम दैवतम सर्वोच्च देवता. राजसु राजांमध्ये. विद्याविहीन म्हणजे विद्याशून अज्ञानी. संधी विग्रह. रूपमधिकम म्हणजे रूपम अधिक अधिकम. प्रच्छन्न गुप्तम प्रच्छन्न अधिक गुप्तम. बंधुजनो बंधुजनः. विदेश गमने विदेश अधिक गमने. विद्याविहीनः म्हणजे विद्या अधिक विहीनः. अन्वय.
विद्या नाम नरस्य रूपम अधिकं प्रच्छन्नं गुप्तं धनम अस्ति. विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः अस्ति. विद्या बन्धुजनो विदेशगमने परं दैवतम् अस्ति. विद्या राजसु पूज्यते न हि धनम विद्याविहीनं पशुः अस्ति. म्हणजे मला कळलेला अर्थ सांगू का? हा, ठीक आहे, सांगतो मी. विद्या त्याच्यात काय तुम्हाला विद्या हा चालेल. हं, तर सोपं आहे तसं अगदी हे. साधारण कळलंय. हो हा हो. हा म्हणजे विद्या नावाचं कसं धन आहे ते माणसाचे, नरस्य म्हणजे माणसाचे हम्म, रूपापेक्षाही मोठं, हं, आणि लपलेलं लपलेलं असं धन आहे. विद्या भोगकरी, भोगकरी म्हणजे भोग देणारी किंवा भोग हो हो. करवणारी. हा, यशस सुखकरी, यश आणि सुख करणारी. आणि विद्या ही देणार. गुरूंची गुरु आहे. असं विद्या ब ब बंधुजन म्हणजे विद्येमुळेच आपल्याला सोबती मिळतात. विदेशगमने विद्या परम दैवतम. हां, तर हम्म, विद्या बंधुजना विदेशगमने विद्यापरम. आता विदेशगमने हे ना दोन्ही ठिकाणी होऊ शकतो, की हा विदेश गमतात म्हणजे अनोळखी ठिकाणी किंवा परदेशामध्ये विद्येने आपल्याला सोबती मिळतात असं. हां, हा. विद्या विदेशगमने बंधुजना भवती. हां, असं. म्हणजे म्हणजे ती परदेशात सोबती गेल्यावर नाही विद्येमुळे आपल्याला सोबती नाही मिळतात, जोडलं जातो नाही आपण. नाही नाही असं नाही. नाही विद्या तसं नाही. अच्छा. विदेश गमनात की जिथे कोणी आपल्या ओळखीचं नसतं, तर विद्या हा हीच आपली सोबती असते, बंधुजन असतं हा. असं. अच्छा. हं. आणि हे वाक्य झालं आता. विद्या परम हम्म दैवतम, विद्या हेच सर्वोच्च दैवत आहे, नाही का. हम्म विद्या राजसु पूज्यते. म्हणजे राजे लोकांमध्ये सुद्धा म्हणजे राजदरबारात वगैरे राजांमध्ये हम्म विद्येलाच पूजिलेलं जातं. हम्म. हम्म. नही धनम. मान्य. हा, धन हम्म नाही. हा, म्हणजे ज्याच्याकडे विद्या आहे, जो एक्सपर्ट आहे, त्याला राजाला सुद्धा त्याच्याकडे जावंच लागतं. हा, हम्म त्याला मान द्यावाच लागतो. हम्म. हम्म. धनम नाही धनम, पण धन नाही. आणि विद्या हम्म विद्याविहीन हा पशु. कारण काय, की हम्म धन असेल तर राजाची मर्जी फिरली तर तो सगळी संपत्ती त्याची जप्त पण करू शकतो. पण विद्या असलेल्या माणसाचं तो काय करणार, नाही का. असं. आणि हो. विद्याविहीन हा पशु. आणि ज्याच्याकडे हा. विद्या नाही, तो पशुच आहे. ज्ञान नाही. हा, असं समजलं. हो. तर हा, तर हे असा हा श्लोक आहे आपला, सोपा आहे छान. तसा. हो म्हणजे हे सगळं विद्येचीच महती निरनिराळ्या हो श्लोकांमध्ये इथं सांगितलेली आहे. हा हो. हा. आता 10वं कोण वाचेल? वाचा कोणी. सद्विद्या यधिका चिंता वरा कोदरपूरणे शुकोप्यशनमाप्नोति राम रामेति च ब्रुवन. हम्म. शब्दार्थ: सद्विद्या चांगले ज्ञान, काचिंता काही चिंता, वरा कोदरपूरणे म्हणजे गरिबाच्या पोट भरण्याबाबत, शुक म्हणजे पोपट, अशनम म्हणजे अन्न, आपनोती म्हणजे प्राप्त करतो, राम रामेती म्हणजे राम राम असे म्हणतो, ब्रुवन म्हणजे बोलणारा. राम संधी राम याचा विग्रह. अर्थ राम राम असे एवढंच पाहिजे. म्हणतो हे ब्रुवन मध्ये आलेलं आहे. हा अच्छा. हा, राम राम असं जप. राम राम. हा संधी विग्रह. हा. सद्विद्या हे सत अधिक विद्या, वरा कोदर पूर्णे बरोबर, वराक
अधिक उदर पुरणे. हा, इथे नेहमी वासावरी वराक असं म्हणायचं. हा, वराक नाही म्हणायचं. वरा हा हा. हा सॉरी. वराक अधिक उदर पुरणे. हम्म. तिसरं शुकोप्य शनमाप्नोति. शुकः अधिक अपि अधिक अशनम. अधिक आपनोती. हा, अधिक इथं अधिक अधिक आपनोती आलं पुन्हा नाहीये. हा हम्म. ते अशनम. तिकडे वरती टाईप झालंय. हा. हा. वर झालंय टाईप ते. ओके. ते खालती आप यायला पाहिजे. अधिक आपनोती. अरे पण ते आपण वरती जाते काहीतरी. हा. हा ठीक आहे. हा, ठीक आहे. हा. राम रामेति. राम अधिक इति. हा. अन्वय पण वाचतो सर. हा. हा, वाच अन्वय वाच. सद्विद्या यदि वराकोदरपूरणे का चिंता. शुकः अपि राम रामेति च ब्रुवन् अशनम आपनोति. हा. अर्थ, यदि सद्विद्या हो तो शूद्र पेट भरने की चिंता करने का कारण नहीं, तोता भी राम राम रटने से खुराक पा ही लेता है. सद्विद्या असल्यास गरिबाच्या पोट भरण्याबद्दल कोणतीही चिंता नसते. जसे पोपट सुद्धा राम राम असे म्हणतो आणि तरीही अन्न प्राप्त करतो. आणि तरीही नाही, राम राम असे म्हणून पोट असं पाहिजे. तरीही नको हं. म्हणून. म्हणजे त्याला तेवढं एक स्किल जरी असलं तरी तो पोट म्हणून भरतं. अन्न प्राप्त करतो असं पाहिजे. हं. ज्याला म्हणतात ना की काहीतरी ते हिंदी पिक्चरमध्ये डायलॉग असतो ना, तो पापी पेट का सवाल है. म्हणजे माणूस काही करू शकतो तसं. तसं वराक उदर पुरणे म्हणजे वराक म्हणजे क्षुद्र किंवा पापी म्हणजे काय करणार. हे पोट पोट आणि त्याची भूक ही फार वाईट आहे असं. ती माणसाला काही करायला लावते नाही का. तर वराक म्हणजे असं म्हणजे या भुकेसाठी उदर पुरणे म्हणजे उदर पुरवणं म्हणजे पोट भरणे. पुरण म्हणजे पूर्ण करणे. हां, वराक म्हणजे गरीब किंवा पापी किंवा क्षुद्र हे पोटासाठी काही करावं लागतं. पण तेच पोटासाठी काही करावं लागतं, पण जर सद्विद्या जर असेल तर मग त्याची चिंता करायची काही गरज नाही. शुक शुक म्हणजे कोण. पोपट. साधा पोपट सुद्धा हां शांतपणे पिंजऱ्यात बसून, बाकी पक्ष्यांना कसं इकडून तिकडून दाणे गोळा करावे लागतात, पण पोपट नुसतं रामराम म्हणून सुद्धा त्याला लोक खायला घालतात ना, तर कौतुकाने असं. तर म्हणजे त्या पोपटाचं उदाहरण देऊन इथं सांगितलेलं आहे की विद्या जर असेल, माणसाकडे कुठली विद्या असेल, तर पोट भरण्याची तरी चिंता नसतेच नसते असं. काही ना काही तेच असं लोकलमध्ये वगैरे गाणं म्हणून सुद्धा ते लोक चार पैसे कमवतात. हो. आणि लगेच आपले लोक आपण देतोच काही ना काही, कोणी ना कोणी काहीतरी देतच आपल्या एका ह्याच्यात. तेवढ्या ज्ञानावरती ते पोट हो, भरतात. तेच. सर ते उदर पुरण म्हणजे उदर भरण त्याच्यामुळेच आला असेल. बरोबर. उदर पुरण उदर भरण एकच हा. अर्थ. पुरण म्हणजे पूर्ण करणे, भरण म्हणजे भरणे म्हणजेच पूर्ण करणे असं. पोट भरणे. दोन्ही समानार्थी आहेत. हा. हा. आणि ब्रुवन हा काही आला म्हणजे धातूचा. हा, ते अब्रवीत वगैरे जे ब्रुवन. धातू आहेत ना, हा, हा हा तसं ते. हा, ते वच धातूचंच आहे ते सगळं. पण ते ब्रुवन धातूच अब्रवीत हा म्हणजे तर त्याचं हे हे आहे ते. भूतकाळी रूप झालं का. न नाही नाही. लागलाय म्हणजे पाय मोडलेला न आला. विद्यार्थ विद्यार्थ sorry. ब्रुवन प्रकार मला माहिती नाही काय त्याचं, म्हणजे आठवत नाही एकदम. हम्म, ब्रुवन नाही. ब्रुवन ना हे धातू साधित आहे, म्हणजे असं हा? धातू साधित आहे असं. अ नाही आहे ना पुढे. अ कुठे. हा, अ तेच नाही आहे. हा नुसतंच ब्रुवन आहे.
ब्रुवन ब्रुवन हा धातू साधित आहे. ब्रू धातू म्हणजे अब्रवीत वगैरे पासून तर इथं तो हा शब्द म्हणजे ब्रुवन हा शब्द मग शब्द होतो तो, मग तो त्याच्या याच्यासारखा चालतो. येतच ते माझं येतच नाही बंद करायला. आता कळलंच का रेकॉर्डिंग जाण्याने परत सुरू. उद्या सकाळनं सगळ्यांना आंघोळीला अरे हा अरे तू येण्यासारखी नको बोलत तू बरोबर. तुला अजिबातच डोकं नाहीये मध्ये मध्ये बोलते. अरे आम्हाला ब्रशला जायला लागतं. वॉशरूमला जायला लागतं. वरती गेल्यावरती म्यूट कशाला करा. जाणार? नाही मला काहीच आणि नाही. सकाळी आल्यावर ब्रश जॉईन कर. कोण आहे? पण करता येत नाही मला. काहीतरी प्रॉब्लेम. हा ऐकू येत आहे का माझं आता? हा गेलं सर होतं सर, म्यूट रेकॉर्डिंग पण नव्हतं. हा सर सगळ्यांना म्यूट करा. हा आता आता दिसतोय स्क्रीन. हा आता दिसत. हॅलो सर. सर हा आला हा का बोला तुम्ही? ना. हा बोला बोला. सर एक मागचं प्लीज जरा असं दाखवाल का? नवव्या सुभाषिताचं. हे विद्या नाम. हे काय? येस हा तेच. विद्या नामंदरस्य. काय बघायचंय? तो 9वा आहे बघायचं होतं. ह्याच्या याच्या आधीच आधीची स्लाइड बघायची आहे का तुला? हा याच्या आधीची स्लाइड. याच्या आधीची 39. हा एक मिनिट. हा चालेल चालेल. स्क्रीनशॉट काढू. अच्छा, तुम्ही स्क्रीनशॉट नका काढू, मी पाठवेन तुम्हाला, पीडीएफच पाठवेन. हा तर चालेल तोपर्यंत ना चालेल. घरी अभ्यास होतो. हा हो अभ्यास आम्हाला लिहून करतायत आणि तेव्हा सगळ्यांनाच. वेळ मिळतो तेव्हा अभ्यास करून घेतो. हा बरं. तसं म्हणून नाही का तुम्ही ते पाठवाच, पीडीएफ पाहिजेच परत. पाहिजेच हो. हा आता 10व्याचा 10वा. 10व्या श्लोकाचं राहिलंय ना की नाही? एक हो मिनिट. त्याचा अर्थाची 42वी 42. अर्थ तुम्ही सांगतो. नेक्स्ट. हा ही पुढची पण दाखवू का? हो एक आहे ना. ही केली मगाशी. हा मध्ये 42. हा हा थँक्यू. अशा रीतीने आपलं या श्लोकात हा हा पाठ आता पूर्ण झाला आपला. हो दुसरा हो परिचयचा दुसरा हो पाठ होता ना. हा 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 पूर्ण झाला. हो हो. हो हो. हा आता तिसरा. हा ठीक आहे, आता आपण तिसऱ्याला करूया सुरुवात. आहे वेळ अजून थोडासा. हो सर ते हो ब्रुवनचं ब्रू धातू येतो का? हो हो धातू धातू ब्रू येतो. धातू गुरु. हे ब्रुवन हे धातू म्हणजे क्रियापद नाहीये, हे त्याचा हा शब्द झालाय. तो शब्द अच्छा. येते हा आणि त्याची विभक्ती पण येते, ब्रुवन ब्रुवंतो ब्रुवत. हा तेच तेच, कारण तो धातू साधित आहे ते म्हणजे. हम्म. बर 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 धातू साधित आहे. हा आता पुढचा तिसरा पाठ गौहू गायीविषयी आहे. हो. हा तर वाचा बघूया शब्दांचा अर्थ. कोण वाचतंय? वाचू का? हा मी वाच वाचू? मी सुरू. वाचू. चालेल. परिचयती. हा कोण वाचू? नाही वाचा, कोणी वाचा. वाचा हा वाचा. वाचा वाचा वाचा. चालेल चालेल वाचा. परिचयती, परिचय हम्म देता है, परिचय हम्म देतो. धूसर मटमैला किंवा मळकट. हम्म भूसम भूसा व भूसा मराठीमध्ये. चर्वितम चबाया हुआ चावलेले. निगिलती निगलती है, गिळते. रोमंथम जुगाली किंवा रवंथम. धात्री हाय धारण करने वाली उपमाता किंवा आया. प्रसाद ध्यंते बनाए जाते हैं, बनविले जातात.
निर्मास्यन्ति, बनाएंगे, निर्माण करेंगे, निर्माण करती हूँ। उपस्थापितम, उपस्थित किया, उपस्थित केले। उपस्थापितम. उपस्थापितम, उपस्थापितम. तर परिचययती म्हणजे परिचय देतो. हा, ते प्रेरक रूप आहे. हा, पाठयती तसं, पठती पाठयती तसं हे परिचयती आणि परिचाययती म्हणजे प्रेरक रूप आहे. दुसम, धुसर, भुसम, चर्वितम, चावलेले ते परत धातू साधित आहे. निगिलती म्हणजे गिळणे. रमंथ, रवंथ आपल्याला मराठीत जो शब्द आहे त्याला रोमंथम असं म्हटलं जातं. धात्री, धात्री म्हणजे धारण करणारी. हा, म्हणजे धात्री हा शब्द म्हणजे पुस्तकात आईची. उपमाता हा आया, पुस्तकामध्ये उपमाता किंवा आया असं दिले. हा, तर कसं आहे, आया म्हणजे काय की जसं एखाद्या आईला जर म्हणजे दूध नसेल तर मग त्या उपमाता किंवा दूध देण्यासाठी पूर्वी अशा आया ठेवायच्या ना. तर त्या धात्री म्हणजे हम्म. कारण कसं गाईचं दूध हे लहान मुलाला अगदी दिलं जातं ना, म्हणजे जसं हम्म. तर तशी ती धात्री आहे. या अर्थाने तिला धात्री म्हटलं जातं. तसं जननी म्हणजे जन्म देणारी, धात्री म्हणजे धारण करणारी किंवा पोषण करणारी, त्या अर्थाने तिला धात्री म्हटलं जातं. हम्म. हा, निर्मास्यंती. आता हे निर्मास्यंती हा शब्द कसा आला, भूतकाळ भविष्य काय म्हणून तो श स्य झालेला आहे. हा, आणि उपस्थापितम, तर हा. स्थापितम हे परत धातू साधित आहे. उप लागून त्याचं उपस्थापितम झालं. हम्म. अं, हा, आता एक एक वाक्य इथं आपण त्याचा म्हणजे वाक्य आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. तर कोण कोण वाचेल? वाचा बघू एकेकाने. यम गौः, यह हम्म, गाय है, ही हम्म, गाय आहे. हे पटापट वाचायचं का नाही? एषा एषा मंगल दर्शना, हम्म, इसका दर्शन मंगलदायक होता है. हा, इयम म्हणजे काय? प्रकृत्या हा, एक अका मिनिट, एक मिनिट अश्विनी. हम्म. हा. एषा मंगल दर्शना असती म्हणजे ही म्हणजे ही मंगल दर्शना आहे असं सरळ अर्थ झाला याचा. पण हिचं दर्शन मंगल दर्शना म्हणजे काय, तर जिच्या दर्शनाने मंगल होतं ती, असं तो समास म्हटलं हम्म, जातं त्याला. म्हणून ही हम्म, मंगल दर्शना आहे असं म्हणजे हिचं दर्शन मंगलकारक आहे. हे मराठीत हम्म. हे हिंदीमध्ये ही मंगल दर्शनी आहे का म्हणजे लिहिलं असं हा, बरोबर चुकीचं आहे. वाटत. नाही ते चुकीचं आहे ते. हम्म. ही मंगल दर्शनी आहे असं नको. हं. ठीक आहे, आपण ते दुरुस्त करू नंतर. हं. हिच्या दर्शनाने मंगळ तेच. हा, हिचं दर्शन मंगलकारक आहे असं. हा. हं. हा, वाचा पुढचं. तिचं दर्शन मंगलमय आहे असं. मंगलमय नाही, मय मंगलकारक. पेक्षा हं, हं. कारक किंवा दायक असं. दायक हा, हं. बरोबर. मंगलदायक. हा, वाचा पुढे. इयम प्रकृत्या इयम प्रकृत्या आकारेण च परमा साध्वी. हं. ये प्रकृति से व आकार से बहुत सद्गुणी है. स्वभाव. परमा साध्वी म्हणजे खूप, परमा म्हणजे खूप, सगळ्यात. हा, आणि साध्वी म्हणजे साधूचं स्त्रीलिंगी रूप होतं साध्वी. हं. हे अच्छा. हा, तर सद्गुणी असं. अच्छा. दुसरं कोणी वाचा पुढचं. सर वाचू का मी? सर मी वाचते. हा, ज्योत्स्नाताई वाचा. हा, अस्या. पण सर इथं साध्वीचा अर्थ पवित्र असा दिलाय ना पण. हा, पवित्र, शुद्ध, सद्गुणी शुद्ध, असं काही. हा, सद्गुणी पण, हा, असं सद्गुणी पण चालेल म्हणजे. हा, होय. चौथं वाचते. अस्या लंबम पुच्छम सरलम शृंगयुगलम
शिथिलं कर्णद्वयं च परिचाययन्ति साधूनाम. इसकी साधुताम. लंबी पूछ अं? साधुताम. परिचाय साधुताम. हम्म. पटकन म्हणायचं ना, पाय मोडलाय म्हणून. हं? नाही साधुताम परत बरोबर आहे राम का उच्चार म्हणाला माझा? म्हणून सरांनी हो हो. सांगितलं. मचा पाय हा मोडलाय ते बरोबर. हा. हाँ, इसकी लंबी पूंछ सरल सींग ढीले दो कान इसकी सद्गुणता का परिचय देते हैं. हा. मराठीमध्ये हिचे लांब शेपूट, सरळ शिंगांची जोडी आणि सैलसर कानांची जोडी तिच्या पावित्र्याचा परिचय करून देतात. पुच्छम म्हणजे शेपटी, शृंगयुगलम म्हणजे मला वाटतं शिंगांची जोडी पाहिजे, तर शिंग शिंगाची लिहिलंय जोडी पण पाहिजे. युगलम आहे हा, म्हणून शिंगाची जोडी. शिंगांची हा. जोडी. हा, जोडी, आणि हा. परिचयंती म्हणजे परिचय. करून परिचय देत. नुसतं होईल का सर याचा अर्थ? परिचय नाही, परिचय करून देतात असं पाहिजे. हा. हा, तेच म्हणते परिचय आहे. परिचय करून परिचय. देतात. पुढचं वाचू, पाचवं अजून एक वाचते आणि मग कोणाला तरी सांगा. हा. गाव गावः विविध वर्णाः भवन्ति. गाये विविध रंगों की होती है. गायी विविध रंगांच्या असतात. हा. पण गाव हा आहे, मला वाटतं गौचं बहुवचन आहे प्रथमेच ना. बरोबर बरोबर. हा, आणि तिथं गाव हा झालं म्हणून तिथं विविध वर्ण हा बरोबर. भवंती. वेगवेगळ्या हा, गायी रंगांच्या विविध असतात. रंगाच्या हा. असतात. हम्म. हा, बहुवचनाचं बहुवचन. हा. दुसरं कोणी वाचा. मी बसे सर. हा वाचा. ताः श्यामः गौर्यः धवलाः धूसराः च हम्म. वे काली पीली सफेद धुएं जैसी होती है. तर इथं हे ताहा सर्व म्हणजे स्त्रीलिंग मध्ये. एक मिनिट. हम्म. ताहा म्हणजे काय? ता म्हणजे हे स्त्रीलिंग रूप ना तत्च. हा, सा ते ताहा. सा ते ताः. हा बरोबर. हम्म. त्या ताहाचं बहुवचन. हा, हो तेच. हा. श्यामाहा, श्याम म्हणजे काळसर किंवा हा. सावळ्या रंगाची. हा. हम्म. कृष्ण हा नाही म्हटलं, इथं श्यामा म्हटलं. श्याम म्हणजे सावळ्या असं. हा. हम्म. गौर्य हा, गौर्य हा म्हणजे म्हणजे गौरवर्ण, तसं गौर्य. हा. धवलाहा, जसं सफेद. नदी ही, तसं गौरी हे गोरी आणि गौर्य हा म्हणजे गोऱ्या. हा, हे सगळे बहुवचन आहेत ना. श्यामाहा, गौर्यहा, हम्म. नदी ही नद्यौ नद्यहा, तसं गौरी गौरौ गौर्या असं असं. हम्म. गौरव ताहा गौर्या. म्हणल्यामुळे सगळं हा. समजते आहे ना. धवला हा परत बहुवचन आहे. बहु माला, हा मालासारखं. धवला हम्म. धवला हा. धूसरा धूसरा हा असं प्रथमा दुसरा बहुवचन हा. आहे. हा, पुढचं वाचा. हम्म. वाचा पुढचं गौऱ्याला सांगा. मात्रा पाहिजे काय? हा, गौऱ्याला मात्रा पाहिजे होतं एक. कशाला? गौरी हा. नाही नाही, गौरी गौरी हे नदीसारखं चालतं. नदी नदी नद्यौ नद्यः असं. नद्यः असं, ते बरोबर आहे. हा, वाचा पुढचं. कोण एता वाचतं? भारतात बहिः जपान चीन अमेरिका प्रभृति देशेषु अपि भवन्ति. हा. ये भारत के बाहेर, भारताच्या बाहेर, भारतात म्हणजे पंचमी ना, भारतापासून बाहेर जपान चीन आणि अमेरिका प्रभृती म्हणजे इत्यादी देशांमध्ये पण असतात. हा, येता हे कशाचं एता रूप आहे, म्हणजे काय ह्या रूप आहे? स्त्रीलिंगी एतच एतच एता स्त्रीलिंगी, बरोबर. येता. स्त्रीलिंगी. हा. एता बहुवचन. बहुवचन. ही भारतापासून बाहेर जपान चीन अमेरिका इत्यादी देशामध्ये सुद्धा असतात. तर जसं बही ही आहे ना,
तर याला नेहमी हा पंचमीची अपेक्षा असते. म्हणजे हा. भारतस्य एकदा बहिणी नाही सांगितलं होतं. म्हणत कधी. हा हम्म. सांगितलं होतं कधी. भारतापासून भारतापासून बाहेर असं, भारतापेक्षा हम्म. बाहेर. तर तसं बही हा शब्द असतो ना, तिथे कधी षष्ठी वापरायची नाही. याच्या बाहेर त्याच्या बाहेर असं करताना नेहमी पंचमी वापरायची असं. अच्छा. हम्म. बरं. ठीक आहे, पुढचं 8वं वाक्य वाचा. गौः घासं भूसं धान्यं च खादति. हम्म. गाय घास भुसा धान्य खाती है. गाय गवत भुसा आणि धान्य खाते. बरोबर. पुढचं. मी पटापट वाचते वाचा सर. सगळं. सर वाचते मी. एषा एषा अल्पचर्वितं खाद्यं निगिलति पुनः रोमंथम च करोति. ये थोड़ा चबाया खाना, ये थोड़ा चबाया खाना गिलती है, डबल हे झालं ना, व पुन्हा हा हा. रवंथ करती है. हम्म, ही हम्म. थोडे चावलेले अन्न गिळते आणि पुन्हा रवंथ करते. हम्म. शाळेत झालं होतं ना इयम गाईच्या धात्री. पोटात. हं? काय शाळेत ते? शिकवलं होतं ना गाईच्या पचनाचे इंद्रियाचं. हा, रवंथ करणे. हा. चार चार पोटात चार पोटाचे भाग असतात तिला. ते भरभर खाऊन साठवते ते आणि परत हा. शांत वेळी रवंथ करते. हा. पुढचं 8वं पण मी वाचतेय. गहू हा. घास नाही, ते चाललं नाही, होतं. नाही ठेवूया. नाही, इयम यम. इयम धात्री अस्माकम, ये हमारी हम्म. पोषण करती है. ही आपली हम्म. उपमाता आहे. हा, इथं धात्री म्हणजे उपमाता म्हणा, आया म्हणा, हा, किंवा हम्म. पोषण करणारी धार असं म्हणा. अस्माकम ही कुठली विभक्ती आहे? हम्म. अस्माकम आपली, आमची षष्ठी आहे का सर? हम अस्मत् अस्मत् आमची. हम्म. हम्म. अस्मतची अस्माकम. षष्ठी. हम्म. षष्ठी. बरोबर, षष्ठी बहुवचन आमची. हम्म. हम्म. आमची. ते सर धात्री आहे ना, ते परवा आपण संभाजी महाराजांचे सिनेमाचं चाललं होतं त्यावेळेस हा. तो शब्द येत हम्म, होता सारखा हम्म, ऐकायला. हम्म. दूध माता म्हटलं ते. हा. हा. हो हो. हम्म. हम्म. हा, त्यांची पण आई लवकर गेली होती ना आई लगेच. गे, हा हा. हा, तेच की. हम्म. हो. हम्म. हा, 11वं वाचा. एषा अस्मभ्यं दुग्धं ददाति, ये हमें दूध देती है. हम्म. हम्म. ही आम्हाला दूध देते. हम्म. हा, हे आम्हाला दूध देते. हा. हम्म. ठीक आहे, पुढचं वाचा. 12वं. हा, एक मिनिट. हा, आधीच्या याच्यामध्ये अस्मभ्यम का आलं अस्मभ्यम. सांगा. अस्मभ्यम. अस्मभ्यं चतुर्थी बहुवचन. हम्म. हा, पण मग का चतुर्थीचा अर्थ काय? साठी, Okay. आमच्यासाठी वगैरे म्हणतो. हा, आमच्यासाठी. हा, हा, आम्हाला पण चालेल, पण ते मुख्य आम्हाला अपने पण मग हमारे ते लिए. लहान लहान भीती आहे. हा, हमको नाही. आम्हाला किंवा हा, हमको नाही, हमारे लिए किंवा असं, किंवा हा आम्हाला हा म्हणजे आमच्या करिता असं. तुमच्याकरिता. हा म्हणून अस्मभ्यम. हा. मभ्यम नः. 12वं वाचा. अस्याः एव दुग्धेन शिशवः जीवन्ति, इसके ही दूध से बालक जीवित रहते हैं. हिच्या दुधाने काय लिहिलंय? हिच्या दुधाने हिच्या दुधाने शिशु जिवंत राहतात. शिशु किंवा चुकून चह झालं बाळ तिकडे. असं म्हणताय. शिशु किंवा बाळ जिवंत राहतात असं. हा जगतात. ते च ह नकोय तिथे. हा. हा, चुकून झालं तिथे. हा. काहीतरी जास्त. हा. मला एकदम कन्फ्युज. दुग्धेन.
एव हं. जिवंत दुग्धेन राहताच्या ऐवजी जगतात असं म्हणायला पाहिजे ऍक्च्युली. हा जगतात, हो हो बरोबर. ऍक्च्युली जगतात आहे, बरोबर वाटते. हो पण हिंदी मध्ये तर ते जीवितच जीवित येणार, जीवित राहता आहे. हो हो ते बरोबर हिंदीत ते नाही बरोबर. बदलणार. हा 13वा वाचा. कोणी वाच वाचलेलं नाही त्यांनी वाच. हा वाचलं नसल्याने वाचा, नाही तर मग वाचू शकतो आपण तसं. वाचू का सर परत एकदा? लोक मोरेश्वर बाकीचे पण का नाही कोणी बोलत आहेत? हो ना हो कोणीच तेच. बोलत नाहीये. आसावरी. घृतेन बहुनी मिष्टान्नानि नाही त्याच्या पक्वान्नानि अगोदरच केलं ना सर. असे हा दुग्ध. सॉरी अस्या दुग्धात दधी भवति दग्न तक्रम तस्मात् नवनीतम ततश्च घृतम. या दुधापासून ह्याच नाही, दही होतं. हिच्या 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 अस्याहा हिच्या म्हणजे हिच्या. दुधापासून हा हिच्या दुधापासून दही तयार होतं. दह्यापासून ताक, तक्रम म्हणजे ताक, त्याच्या ताकातून लोणी, त्याच्यापासून लोणी, आणि त्यानंतर तूप, घृतम म्हणजे तूप, ततश्च म्हणजे नंतर. ततःच. आणि दध्नहा, अ? दधीचं जे रूप आहे ना ते वेगळं आहे थोडं. दध्नहा असं होतं. हा दध्नहा म्हणजे हे कळलं नाही ते. दह्यापासून तक्रम असं. दग्न दग्न आहे का दध्न आहे? दधन दधन असं दध्न. अच्छा. 14वा वाचा. सर सर एक मिनिट. अस्या म्हणजे अस्या हा कुठली आहे? ही पंचमी आहे ना. पंचमी म्हणजे षष्ठी, षष्ठी पंचमी. वापरली. हा बरोबर हो आहे सर, षष्ठी एक वचन. ओके ओके ठीक आहे, कळलं. 14वा वाचा. 14वा वाक्य. घृतेन बहुनी मिष्टान्नानि पक्वान्नानि च प्रसाद्यन्ते. घी से बहुत मिष्टान्न पक्वान्न बनते हैं. प्रसाद्यन्ते म्हणजे तयार होतात का? बनवले जातात, हा सिद्ध केले बनवलं जातात जातं. असं या अर्थ आहे. सिद्ध केले जातात. हा हा घृतेन ही कुठली विभक्ती? तृतीय. तृतीय थर्ड. तृतीय तृतीय एकवचन. एकवचन. आणि बहुनी मिष्टान्नानी हे का बरं आलं? पक्वान्नानी हे सगळं अनेक बहुवचन आहे म्हणून. अनेक वचन विशेषण त्याचं मिष्टान्नानी. नपुसक लिंगी आल्यामुळे मिष्टान्नम नपुंसकलिंगी. पक्वान्नम, त्यामुळे मग बहुनी फलानी सर. असं. हा म्हणजे पक्वान्नानी, तर म्हणून मग ते मिष्टान्नानीचं विशेषण म्हणून विशेषण. बहुनी. हा बरोबर. पर उपसर्ग लागला ना, पर साध्यंते प्रसाद. साध्यंते. हा हा आता 15वा वाचा. अस्याः दुग्धं पथ्यं भवति शिशूनां रोगिणां च कृते इदमेव दीयते यातुम्. पातू. सॉरी पातु द दिसलं मला. इसका दूध पथ्य हितकर होता है, शिशु व रोगियों को